मित्रांनो, आता आम्ही निघालो होते पेंडखायला निघालो आहोत. सुनील माळी राजापूर या तालुक्यातील एक प्रसिद्ध असे यूट्यूबर आहेत. त्यांच्या घरी आम्ही आता निघालो आहोत, कारण आजपासून ते एक नवीन व्यवसायाला प्रारंभ करत आहेत. तर कोणता व्यवसाय तो आपण जाऊन तिथे पाहणार आहोत. आणि आपल्यासोबत आता आहे विघ्नेश आहे, मागे रोशन आहे, ओंकार आहे. आता आपण आलेलो आहोत ते रानतळ्यावर आलेलो आहोत. आणि इथेच आपल्या मागे इकडे पिकनिक पॉईंट आहे आणि आता त्याचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला मी आता दाखवलं नाही. ते पूर्ण झाल्यानंतर आपण एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर आपण बनवणार आहोत. तर पाहताय हे रानतळावरचं ठिकाण हवेशीर असं ठिकाण आहे. बरेचसे आपल्या राजापुरातली मंडळ आहे तिकडे फिरायला वगैरे येतात या ठिकाणी. तसंच आपल्या मागे जो आपल्यासोबत असलेला रोशनसुद्धा इथे प्रॅक्टिसला येतोस ना. रोशन, तू काय करतोस? पोलीस भरतीसाठी इथे प्रॅक्टिसला येतो, रनिंगसाठी. तसंच आता हाय जम्पमधून 1 नंबर काढलास आहे. गोल्ड मेडल आहे. वा शाबास. हां, आणि डिफेन्स अकॅडमीचा एक सदस्य आहे. आणि हा विघ्नेश व्यायामपटू आहे आणि त्याचे व्हिडिओ बरेच आपल्या चॅनलवर आहेत, वेट लिफ्टिंगचे वगैरे. परत स्कॉट्स वगैरे व्हिडिओ आहेत, त्यामुळे त्याने पारितोषिकसुद्धा मिळवलेलं आहे. राजापूर म्हणजे राजापूर तालुक्यामध्ये, तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे, पटकावलेला आहे. त्यावेळेला 15 ऑगस्टला इथे स्पर्धा झाल्या राजापूर तालुक्यामध्ये. तर त्याचं आमच्या चॅनलकडून अभिनंदन. आणि त्याची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, आहेत आपल्या चॅनलवर. होय. तर आपण आता आलेलो आहोत ते पेंडखाय या गावात आलेलो आहोत. तर इकडे आतमध्ये इकडे पेंडखाय हे गाव आहे. तर आपण आता आलेलो आहोत ते पेंडखायातील चिपटेवाडी आणि ते आपण निघालो आहोत ते सुनील माळी यांच्या घरी. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत ते सुनील माळी यांच्या घरी. त्यांनी जो नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा पण द्यायच्या आहेत आणि त्यांना भेटायचं पण आहे. कुठे हो का सुनील माळींचं घर? ही आहे पेंडखायातील शेती. आमचा रोशन कॅमेरा फिरवतोय. होय, ते काय तेच घरच ना. फुलं बघ छान आहेत रे. आणि ही जास्वंदीची फुलं जी आता गणपतीला खूप आवडतात. सुनील माळींचं घर कुठलं हो? हां, ते काय समोर. अच्छा, आपण आता आलेलो जवळजवळ आलेलो आहोत आता. हां, आहे बघ त्यांचं इथे नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्याची आता इमारत इथे आपल्याला पाहायला मिळेल. हो माळी साहेब, नमस्कार. हां, हे बघा आपण आता आलेलो आहोत सुनील माळी यांच्या घरी आलेलो आहोत. चप्पल काढूया. खूप उत्सुकता आहे आम्हाला. तर हे सुनील माळी सगळे तुम्ही ओळखत असाल. तिथले आपले राजापूरचे ग्रेट असे युट्यूबर आहेत. अरे नाही रे, आता ग्रेट नाही रे. आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बरं वाटला आला असतो. आणि काय म्हणतात, वाटलं नव्हतं तू येशील म्हणून, कारण की ऑलरेडी नाही, तुम्ही मला सांगितलं तुम्ही येणार नाही, कसं होईल. आपल्या जे आहेत म्हणजे सगळ्यांनाच मी आमंत्रण दिलं होतं की ज्यांना शक्य, पण आता कसं पाऊस आहे ना, ज्यांना शक्य आहे त्यांनी आलं तरी चालेल, नाही आलं तरी नंतर या तुम्ही जमलं तेव्हा. पण कसं वाटलं? मस्त छान वाटलं एकदम. स्पेस आहे ना आणि गाव पण खूप छान आहे. पहिल्यांदा आलास? आलो होतो मी ते खाली इकडे आलो होतो कामानिमित्त, टीव्हीच्या कामासाठी आलो होतो एक 2-3 वर्षापूर्वी. बघा, एक खासियत आहे की आपला हा महाकोकर म्हणजे हा गुरव भारी काम करतोय आपला. म्हणजे नाही रे बाबा, आमच्या आशीर्वाद नाही. राजापूर तालुक्यामधले जेवढे पण जे उत्सव असतात राजापूर तालुक्यामध्ये, तर जास्तीत जास्त हा जगासमोर मांडत असतो, घेऊन येत असतो. क्रिकेट आणि मोस्टली लाईव्ह मध्ये. क्रिकेट आता दहीहंडीचं पण त्यांनी लाईव्ह मस्त केलं. काही 5 तास 6 तास कंटिन्यू कॅमेऱ्यासमोर बसून जगासमोर आणायचं ही खायची गोष्ट नाही, कारण की त्याला बॅटरी लागते. त्याचबरोबर तेवढं एफर्ट लागतं, तेवढं काम लागतं. आणि त्याचबरोबर आहे ना,
डोळ्यामध्ये तेल टाकायचं आणि तेवढं जगासमोर आणायचं हे एका व्यक्तीचं काम नाही आहे ते, पण तो एवढं काम करतोय याला मी थम्सअप. आणि लाईव्ह मध्ये एवढं कौशल्य लागत नाही मंडळी, परंतु आता मी जे बोलतोय या बोलण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे ते सुनील माळी साहेबांनी दिलेलं आहे मला. त्यांच्यामुळेच मी ते बोलायला लागलोय. माहिती ना, आठवतं ना आपण रेल्वे स्टेशनला भेटलो होतो तेव्हा तुम्ही मी बोललो मला बोलताच येत नाही, पण तुम्ही मला प्रोत्साहन दिला, सांगितलं तुम्ही बोलायला शिक, कसं एवढे बागडं असेल ते तुझंच असेल. नाही ना, काय आहे बघा, युट्यूब मध्ये तुम्ही स्वतःचं काहीतरी करिअर बनवू शकता. साईड बाय साईड तुम्ही जॉब करत असाल तर असं आहे की बोला तुम्ही त्याच्यामध्ये, तुम्ही डायरेक्ट स्वतःच डायरेक्टर आहे, स्वतः हिरो आहे. जे काय होईल ते तुम्ही एडिट करा किंवा तसंच टाका, मला कोण बोलणार नाही. जास्त सगळे लोक हे बघा, देवालाही लोक टीका करतात, नावं ठेवतात. आपण तर माणसं आहेत, एवढं काही विचार नाही करायचा. पण एवढं आहे की त्याच्यातून आज ना उद्या तो एक हिरा बाहेर पडतोच. की म्हणतात ना की कोळसामधून हिरे बाहेर निघतात, तर तसंच आहे ते. ह्याला बोलो बघ, तुझी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचबरोबर तुझं स्किल आहे चांगलं आहे, फक्त बोल बिंदास. पण मला पण येत नाही, मी आजही चुकतो. आणि जो चुकतो आणि जो बोलतो ना जगासमोर तो माणूस असतो, कारण की ना वयाच्या 70पर्यंत शिकायचं असतं आणि चुकलं तरच आपण सुधारणा करू शकतो, नाही चुकलं तर त्याला काहीच येत नसतं, असा हा व्यक्ती असतो. आणि तेवढं चुकाल तेवढं तुम्ही प्रगती करा. आता मी बोलतोय ते फक्त ह्यांच्यामुळेच बोलतोय, कारण यांनी मला प्रोत्साहन दिलं त्यामुळेच तर मी आता बोलतोय. नाही तर माझी हिंमत नव्हती बोलायची, माझी डेअरिंग पण होत नाही. कारण आता 4 लोक दिसली मला ना की पुरा घाबरून जातो आणि लाजतो. मेन म्हणजे काय बोलावं काही सुचत नाही त्याच्या वेळेला. नाही, बिंदास राहायचं, बोलायचं. आणि हे बघा, तुम्हाला पण मारणार नाहीये खरं तर. तुम्ही चुकीचं बोलला तरी काय, जास्त 2 मिनिटं असेल, काहीतरी रिॲक्ट करेल, पण नंतर तुम्ही त्याला बघत नाही, तो तुम्हाला बघत नंतर कोण असणार आहे? कारण की माणूस जोपर्यंत डोळ्यासमोर आहे तोपर्यंत तो आपला असं म्हणतो आपण, नंतर झाल्यानंतर सांगू नाही शकत ना. तसंच आहे, बिंदास बोलायचं. तसं तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात. तसं नाही रे बाबा, आपण असं काही नाही, गुरु नाही, पण तुझं मेहनत आहे. आपलं काम आहे आपल्या युट्यूबरना, जेवढे युट्यूबर्स आहेत त्यांना आपल्याला मोटिवेट करायचं. कारण की मी शून्यातून आलोय, तसं तुम्ही पण शून्यातून वरती येऊ शकता. असं वाटलं आपलं हे छान वाटलं, कारण इथलं वातावरण पण खूप छान आहे. छान आहे ना. होय होय. आता आपण आलेलो माळी साहेबांकडे आलेलोच आहोत. त्यांनी आता आजपासून नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. आपण ही जी इमारत पाहत आहात ती व्यवसायासाठीच केलेली आहे. काय तर करतो आता ते आता आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. आपण करणार आहोत कुक्कुटपालन, तेही गावठीमध्ये. याच्यामध्ये कुठलेही मिक्स नसतात किंवा बॉयलर नसतात, फक्त गावठी असतात. आणि आपल्याला राजापूर जिल्ह्यामध्ये, आपल्या राजापूर तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला एक ब्रँड बनवायचा आहे की गावठी कोंबडी कुठे मिळणार, पेंडखेडे गावामध्ये, चिपटेवाडीमध्ये. त्यामध्ये 2 गोष्टी होणार, एक तर कोंबडीचं मिळेल, त्याचबरोबर आमच्या चिपटेवाडीचं नाव पण मोठं होणार. बरोबर. की लोक बोलणार अरे चिपटेवाडीमध्ये मिळतात म्हणून गावठी कोंबडी. तर मग आपल्याला ह्या गोष्टी करायच्या, जिथे आपण राहतोय तिथे प्रगती करणं पण गरजेचं आहे. गावाचं नाव पण आपण जसं पुढे जातो तसं गावाचं नाव पण मोठं करणं गरजेचं आहे. म्हणून आपलं एक मोठं आहे की गावठीत ठेवायचं, 2 पैसे जास्त मिळेल म्हणून दुसरे आपल्याला ठेवायचे नाहीत, एकच ब्रँडमध्ये ठेवायचं. एकच ब्रँड स्लो आपल्याला चांगली अर्निंग देणार, पण चालेल. पण कमी वेळात जास्त पैसे कमवायच्या नादामध्ये आपण खूप चुका करतो. त्यापेक्षा तुम्ही वेळ लावा, तुम्ही चांगली प्रगती करू शकता, त्यामध्ये शिकायला भरपूर मिळेल. बरोबर. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद तू आल्याबद्दल मनापासून. थँक्यू. बस डीजेचा घेतलाय. आज या इमारतीचं गणेश पूजन आहे, आपण पाहता. काय पडायचं. कॅमेरामॅन काय पडतोय आता. खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि इमारत पण पाहताय खूप छान बांधलेली आहे. आपण त्यांचे व्हिडिओ पाहत होतो, जसं जसं ते इमारत बांधत होते सुरुवात केल्यापासून ते आम्ही व्हिडिओ पाहिलेत तुमचे. तर तुम्ही सुद्धा युट्यूबवर आहात ना. हां, तुमचं चॅनल कुठलं आहे? पराग आडिवरेकर. आडिवरेला तुम्ही? अच्छा अच्छा, थँक्यू. होय होय केला होता. होय, ती भेटीचा होता व्हिडिओ. हां
व्हिडिओ पाहिले होते. अच्छा आमच्या समाजाच्या मंडळाने तो ग्रुपवर टाकला होता. अच्छा. व्हिडिओ छान असतात. तुमच्या चॅनलचं नाव काय? पराग आडिवरेकर. मित्रांनो नाव लक्षात ठेवा, पराग आडिवरेकर यांचा जो चॅनल तुम्ही चेकआउट करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यांची व्हिडिओ नक्की पहा, लाईक वगैरे करा. त्यांचे तर सुनील माळेबद्दल एक सांगायचं, ते आता लाखाच्या घरात जाणार आहे त्यांचे सबस्क्रायबर, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आपण शुभेच्छा. एक माझं आहे की आपण लाखासाठी काम नाही करायचं, की आपल्याला लाख सबस्क्रायबर होतील आणि लाख लोक आपल्याला ओळखतील. पण माझं एक आहे की सबस्क्रायबर नाही झाले लाख तरी चालेल, पण आपण लाख पेक्षाही जास्त चांगलं भारी काम करतो. ते तुम्हाला मगाशीच बोललो मी गाडीमध्ये की तरुण वर्गासाठी खूप मोठं काम करतात, कारण नवीन व्यवसाय कुठला कसा करायचा आणि त्यातून कसे 4 पैसे आपला इन्कम होईल त्याच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन ते देत असतात. आता एक व्हिडिओ येणार आहे की खारेपाटण मध्ये नाही, खारेपाटण पासून तिथोली एक गाव आहे 8 किलोमीटर, आणि तिथे एक भटवाडी म्हणून आहे. तिथे आपले दिलीप भाऊ आहेत, त्यांनी चहाची पात आतापर्यंत आपण काय केलंय की चहाची पात आपण चहामध्ये टाकून उकळून पियालोय चाय, तर त्याच्यातून त्यांनी ऑइल, इसेन्शियल ऑइल बनवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या बाथरूममध्ये जे आपण लिक्विड टाकतो म्हणजे डेटॉल वगैरे किंवा अन्य अजून काय काय वेगवेगळं टाकतो आपण, फिनेल वगैरे, बरोबर, त्यांनी नॅचरल पद्धतीमध्ये त्यांनी लिक्विड बनवलेलं. आणि म्हणजे घरामध्ये माशी वगैरे म्हणजे आपल्या लोकांमध्ये तरुण वर्ग, त्यांचा जन्म मुंबईचा, LNT मध्ये चांगला पगार घेत होते ते, आणि चांगला पगार सोडून त्यांनी आता गावाकडे 2 वर्ष गेले 2012 का 13 स्ट्रगल करतात तिथे, पण आता गेले 2 वर्ष कंटिन्युअसली चांगलं काम करतात. आणि ते पण येऊन गेले आपल्याकडे, मगाशी आले होते. थोडंसं लेट झाला म्हणून दुपारी येऊन गेले ते, आणि ते पुढे एवढं लांबून आलं, त्यांना पण एक धन्यवाद. पण एक तुम्हाला की असे व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या कोकणामध्ये जे मायग्रेट होतात, मुंबईला जातात, पुण्याला जातात, आम्ही कुठेतरी, तसं मी मुंबईवरून गावाकडे आलो. माझे जसे वडील मुंबईला गेले त्यावेळी गरज होती, कारण की त्यावेळी खूप पैशाची आणि त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, आजोबा वगैरे गेले. पण आता कसं आहे की परिस्थिती थोडी चेंज करू शकतो आपण गावाकडे, म्हणून मुंबईकडून मायग्रेट होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी होऊ नका, पण थोडं का होणं गरजेचं आहे, कारण की मुंबई पण कोकणामध्येच येते, मुंबई पण राखली पाहिजे, नाही तर मुंबईमध्ये पण जास्त प्रमाणात परवानगी येऊ शकतो. जसे आपल्याकडे आता गावी येतात ते थोडं थांबलं पाहिजे. मुलांनी जसं तुझा मुलगा त्यांनी तर गावाकडेच राहावं, काहीतरी करावं. आम्ही सर्व गावातच आहेत सगळे, आमचे पूर्ण घर आमचं गावीच आहे. मुंबईत आमचं कोण नाही, फक्त आमच्या ज्या बहिणी वगैरे दिल्या त्याच फक्त मुंबईला आहेत. बाकी सर्व आमचं पूर्ण घर गावीच आहे, गावीच कामधंदा करताय. आणि एक सांगायचं मित्रांनो, हे सुनील माळे त्यांच्या मिसेस सुद्धा एक युट्यूबर आहेत आणि सक्सेसफुल युट्यूबर आहेत. आणि त्या बहिणी कुठे दिसल्या नाहीत? नाही, ते घरी गेले. अच्छा, काही अडचण असल्यामुळे ते धन्यवाद. आम्ही तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कोकणामध्ये व्यवसाय करण्यासाठी भरपूर संधी आहे, सोडू नका, हीच वेळ आहे. कारण की कॉम्पिटिटर कोण नाही आहे. म्हणजे तुमच्यावर जो म्हणतात ना, आपण शिकायला गेलो की 10 मुलं असतात, तिथं कोण नाही, शिकून घ्या आताच, तर फायदा होणार. धन्यवाद. तुमचे शब्द काय आमच्या लक्षात राहतील. तू चांगलं काम केलंयस, थँक्यू. बोललोय ते तू करतोयस, बोलतोयस बिंदास, चला बोल बिंदास. ओके, चला आल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहिलात, आपण आता आलेलो होतो सुनील माळे यांच्या घरी आलेलो होतो. तर त्यांनी इथे एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे कुक्कुटपालनाचा, आणि तिथे गावठी कोंबडी तुम्हाला मिळतील. तुम्ही कधीही येऊन तिथे येऊन तुम्ही परचेस घेऊ शकता. तर मित्रांनो, आता मी निघालो पुन्हा, आता आपल्या घरी निघालो आहोत राजापूरला. तर खूप छान वाटलं भेटून सुनील माळे सगळ्यांना, आणि एक मन प्रसन्न झालं त्यांना भेटल्यानंतर, कारण त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रेरणादायी असे गोष्टी ऐकायला मिळतात. तर व्हिडिओ इथे आता थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसं वाटलं व्हिडिओ. आणि पुन्हा एकदा सुनील माळी सरांना शुभेच्छा देऊन आपला व्हिडिओ इथे थांबवतो आहे. धन्यवाद.